शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि या रात्री चंद्राच्या किरणांवर अमृताचा वर्षाव होतो असे मानले जाते। त्यामुळे शरद पौर्णिमेच्या रात्री खीर किंवा दूध चंद्रप्रकाशात ठेवले जातात आणि नंतर ते प्रसाद म्हणून ग्रहण केले जाते। हिंदू धर्मामध्ये सर्व पौर्णिमा आणि अमावस्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात, परंतु यापैकी काही अमावस्या आणि पौर्णिमा या तिथी विशेष आहेत। अश्विन महिन्यातील पौर्णिमेला विशेष असे महत्त्व देण्यात आले आहे। या दिवशी शरद पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो। यालाच आपण कोजागिरी पौर्णिमा किंवा रास पौर्णिमा, कौमुदी व्रत असे देखील म्हणतो। शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि या रात्री चंद्राच्या किरणांवर अमृताचा वर्षाव होतो असे मानले जाते। त्यामुळे शरद पौर्णिमेच्या रात्री खीर किंवा दूध चंद्रप्रकाशात ठेवले जाते आणि नंतर ते प्रसाद म्हणून ग्रहण केले जाते। हे उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्रदान करते। याशिवाय शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते असा उल्लेखही धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतो। त्यामुळे या दिवशी ती आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होते असेही मानले जाते। शरद पौर्णिमेच्या रात्री विधीनुसार लक्ष्मीची पूजा केल्यामुळे घरात नेहमी ऐश्वर्य आणि सुख समृद्धी नांदते। पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्याची पौर्णिमा शनिवार दिनांक 28 ऑक्टोबरला पहाटे 4:17 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी रविवारी 29 ऑक्टोबरला पहाटे 1:53 संपणार आहे। शरद पौर्णिमा 28 ऑक्टोबर रोजी उदय तिथी आणि पौर्णिमेच्या चंद्रोदयाच्या वेळेनुसार साजरी केली जाईल। 2023 मध्ये शरद पौर्णिमेला चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 5:20 आहे। असे मानले जाते की शरद पौर्णिमेला चंद्राच्या किरणांमध्ये ठेवलेल्या दुधाचे सेवन केल्यास रोगांपासून मुक्ती मिळते। हे दूध त्वचेच्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांसाठी देखील लाभदायक असते। डोळ्यांच्या आजाराने जे त्रस्त असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा या दुधाचा फायदा होतो। नवरात्र संपल्यानंतर जी पौर्णिमा येते ती पौर्णिमा शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते। कोजागिरी पौर्णिमेला मध्यरात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात आपण मसाला दूध ठेवतो आणि ते दूध पितो आणि या दिवशी आपण सगळेजण जागरण करतो। या गोष्टी सर्वांनाच माहीत आहेत, परंतु याच कोजागिरी पौर्णिमेला एक प्रकारची पूजा देखील केली जाते। या पूजेमध्ये कुबेर देवता, लक्ष्मी, चंद्र आणि इंद्र या देवतांची पूजा देखील केली जाते। नमस्कार, माझी माईमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कोजागिरी पौर्णिमेला पूजा विधी कसा असतो आणि कोजागिरी पौर्णिमेची माहिती काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र हा 16 कलांनी युक्त असतो आणि तो पृथ्वीच्या अगदी अत्यंत जवळ असतो। त्यामुळे या चंद्रापासून जी किरणे येतात ही आरोग्यासाठी खूप लाभदायक मानली जातात। म्हणून आपण या चंद्राची किरणे दुधावर पडतील अशा पद्धतीने आपण ते दूध बाहेर अंगणात ठेवतो आणि ते दूध पितो। हे आरोग्यास लाभदायक मानले जाते। त्याचप्रमाणे पौराणिक कथेनुसार श्री महालक्ष्मी देवीचा समुद्र मंथनातून याच दिवशी जन्म झाला असे समजले जाते। श्री महालक्ष्मी देवी रात्रीच्या वेळी पृथ्वी तलावर येऊन कोण जागरती म्हणजेच कोण जागे आहे असे विचारते आणि जे भक्त जागे आहेत त्यांच्या घरी लक्ष्मी देवी वास करते असं मानलं जातं। म्हणूनच आपण ही पूजा कशी करायची असते तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सगळ्यात आधी आपण बघूया पूजेची मांडणी कशी करायची ते। कोजागिरी पौर्णिमेची आपल्याला पूजा करायची आहे, तर त्याच्यासाठी मी हा चौरंग घेतलेला आहे मांडून। चौरंग असेल तर चौरंग मांडायचा किंवा पाट असला तरी त्या पाटावरती आपण पूजा करू शकतो आणि त्याच्यावरती हे असं पांढरं वस्त्र अंथरून घ्यायचं किंवा लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आणि या पाटाच्या भोवती किंवा चौरंगाच्या भोवती आपण अशी रांगोळी वगैरे काढून घ्यायची आणि पूजेला सुरुवात करायची। पूजेला सुरुवात करण्याआधी आपण दिवा लावून घेऊया। या ठिकाणी मी अक्षता घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरती आता आपण हा दिवा असा ठेवूया आणि लावून घेऊया, नंतरच आपण पूजेला सुरुवात करूया। हा दिवा लावून घेतलेला आहे। आता आपण या दिवशी लक्ष्मीची पूजा करतो म्हणून मी हा बघा लक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे। तुमच्याकडे जर का असेल असा फोटो तर घ्या, नसला तरी आपण आता लक्ष्मीची पूजा करताना सुपारीची पूजा करणार आहोत लक्ष्मीचे स्वरूप म्हणून। हा असा आपण इथं लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे आणि आता आपण इथं कलश स्थापना करायची। तर कलश स्थापना करण्यासाठी आधी आपण हे अक्षता घेतलेल्या आहेत, तर त्या अशा आपण इथं पसरून घ्यायच्या आणि नंतर याच्यावरती कलशाची स्थापना करायची। हा बघा कलश घेतलेला आहे, तांब्याचा कलश आहे आणि त्याच्यावरती मी हे कुंकानी स्वस्तिक काढलेले आणि याच्यामध्ये आता मी पाणी घेतलेले आणि या पाण्यामध्ये आता आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा
नाणं घालायचे आणि ही सुपारी, फूल हे सगळं आपण याच्यामध्ये घातलेले. आणि आता याच्यावरती आपण आंब्याचा ढाळा ठेवायचा. हा आंब्याचा ढाळा ठेवायचा, किंवा तुमच्याकडे जर का विड्याची पानं असतील तर ती सुद्धा तुम्ही याच्यावरती ठेवली तरी चालतील. आणि आता हे आपण जे कलश मांडलेला आहे याच्यावरती आपल्याला नारळ मांडून घ्यायचंय. तर आता आपण हा नारळ याच्यावरती ठेवूया. आणि ही कलश स्थापना मी केलेली अशी. कलश स्थापना ही इंद्रदेवांचे प्रतीक म्हणून केलेली आहे. कलश स्थापना आपली झाली. आता आपण या ठिकाणी गणपतीची सगळ्यात आधी पूजा करून घ्यायची. त्याच्यासाठी मी अक्षदा घेतलेल्या आहेत तिथं थोड्या वाहून. आणि नंतर याच्यावरती आपण हे विड्याचं पान ठेवायचंय. यावरती परत थोड्याशा अक्षदा व्हायच्या. आणि गणपती म्हणून मी ही सुपारी घेतलेली. तर याची आपण आता पूजा करून घेऊया. हळद कुंकू अक्षदा फुले वाहून. हळद कुंकू अक्षदा आणि लाल फुल व्हायचंय गणपतीला. तर या ठिकाणी बघा आता आपली गणपतीची पण पूजा झालेली आहे. कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी मातेबरोबरच इंद्रदेव, चंद्रदेव आणि कुबेर यांची सुद्धा पूजा करायची आहे. तर सगळ्यात आधी आपण लक्ष्मी मातेची पूजा करणार आहोत. तर या ठिकाणी लक्ष्मी मातेची पूजा करण्यासाठी या अक्षदा आधी वाहून घेतलेल्या आहेत. आणि याच्यावरती आता आपण विड्याची पाने ठेवायचे. या अक्षदांवरती हे विड्याचं पान ठेवायचंय. नंतर याच्यावरती थोड्या अक्षदा व्हायच्या. आणि लक्ष्मीचं प्रतीक म्हणून मी ही सुपारी घेतलेली. आता या सुपारीची आपण लक्ष्मी माता म्हणून पूजा करायची. आता आपण लक्ष्मी मातेची पूजा करून घेऊया. हळद कुंकू अक्षदा व्हायच्यात. आणि या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेला पांढरं फुल व्हायचं. या दिवशी पांढऱ्या फुलाला जास्त महत्व आहे. त्यामुळे मी आता या ठिकाणी हे पांढरं फुल वाहून घेतलेले. या ठिकाणी आपली लक्ष्मी मातेची पूजा करून झालेली आहे. आता आपल्याला कुबेर देवतांची पूजा करायची. तर त्याच्यासाठी इथं आपण आधी अक्षदा वाहून घ्यायच्या थोड्या. आणि नंतर याच्यावरती आपण विड्याची पाने मांडायची. परत याच्यावरती थोड्याशा अक्षदा मांडून घ्यायच्या. आणि कुबेर देवता म्हणून आपण ही सुपारी घेतलेली. तर यांच्यात आपण पूजा करून घेऊया. कुबेर देवतांची सुद्धा आता आपण हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करून घ्यायची. यांना सुद्धा आता आपण पांढरं फुलच व्हायचे. यानंतर आता आपल्याला चंद्राचे प्रतीक म्हणून चंद्रासाठी आपल्याला भरीव गोल बनवायचा आहे. आणि हा भरीव गोल तुम्ही चंदनाच्या पावडरीचा सुद्धा बनवू शकता, किंवा हे असे जे पांढरे तांदूळ आहेत आपले, तर याचा सुद्धा असा भरीव गोल बनवून घ्यायचा. आणि चंद्रदेवांचे प्रतीक म्हणून याची पूजा करूया. मी या ठिकाणी अक्षदांचा चंद्र बनवून घेतलाय. असा भरीव गोल बनवायचा आणि याची चंद्रदेव म्हणून पूजा करायची. तर अशा प्रकारे चंद्रदेव देखील आपले तयार झालेले. आपली गणपतीची पूजा करून झालेली आहे. लक्ष्मीची पण पूजा करून झालेली आणि कुबेर देवतांची सुद्धा पूजा करून झालेली. आता आपण चंद्रदेव आणि इंद्रदेव यांची पूजा करून घेऊया. चंद्रदेवांना सुद्धा आपण हळद कुंकू अक्षदा फुले व्हायचे. आणि इंद्रदेवतांना सुद्धा आपल्याला हळद कुंकू आणि अक्षदा आणि फुले व्हायचे. तर या ठिकाणी आपल्या सगळ्या देवतांची पूजा करून झालेल्या आहेत. आता आपण ह्या फोटोची सुद्धा पूजा करून घेऊया. हळद कुंकू अक्षदा आणि फुल व्हायचे. आता आपली ह्या फोटोची सुद्धा पूजा करून झालेली. हळद कुंकू अक्षदा आणि फुले वाहून अशा प्रकारे आपली गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर इंद्रदेव, चंद्रदेव, लक्ष्मी माता आणि कुबेर देवता यांची पूजा करून झालेली. आणि हा पूजा विधी पौर्णिमेच्या रात्री 12 ते 12:39 या वेळेतच करायचा आहे. आणि या पूजा विधीसाठी आपल्याला पांढरीच फुले व्हायची. या दिवशी या पांढऱ्या फुलांनाच महत्व आहे. आणि नंतर आपल्याला पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा. आणि हा नैवेद्य आपल्याला दुधाचा दाखवायचा आहे. जे मसाले दूध आपण करतो तर तेच मसाले दूध करायचं आणि याला नैवेद्य दाखवायचा आहे. तर आता आपण आपली पूजा झालेली करून आपला हा नैवेद्य दाखवायचा आहे. हे नैवेद्यासाठी मी मसाले दूध केलेले. आता याच्यावरती आपल्याला तुळशीपत्र ठेवायचे आणि नंतरच नैवेद्य दाखवायचंय. दरवर्षी आपण कोजागिरी पौर्णिमेला दूध प्राशन करतो, तर तसं यावर्षी आपल्याला हे दूध प्राशन करायचं नाहीये. का तर चंद्रग्रहण आहे आणि आपण ग्रहणामध्ये काहीही खात पित नाही. त्यामुळे आपण हे दूध असंच झाकून ठेवायचे. आणि दुसऱ्या दिवशी ग्रहण सुटल्यानंतर आपण या दुधाचा जो नैवेद्य तर तो नैवेद्य प्राशन करायचा आहे. यानंतर सगळ्यात शेवटी आपण आरती करून घ्यायची. तर अशा पद्धतीने ही पूजा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने करून झालेली. आणि वर्षातून एकदाच येतो हा योग, ज्या दिवशी या सर्व देवांची पूजा करण्याची आणि त्यांना प्रसन्न करून घेण्याची. तर तुम्ही देखील या सर्व देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी या कोजागिरी पौर्णिमेला अशीच पूजा नक्की करा.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.